आशीर्वादाने आपल्या सर्वांना दर्शन देण्याकरिता आणि आपल्या सर्वांच्या या समवेत इथे उपस्थित असलेले भगवान महादेव देवस्थान श्री क्षेत्र संबर बरोबर याचे मठाधिपती पूजनीय आदरणीय पूज्यश्री महाद भारती महाराज गुरुजान भारती महाराज यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय ज्यांची अत्यंत तेजस्वी अशी ते उपस्थिती आहे संत भगवान महादेव देवस्थान संबर या ठिकाणाहून उपस्थित असलेले आदरणीय एकलव्यजी महाराज महाद भारती महाराज यांचीही या ठिकाणी पवित्र उपस्थिती आहे. त्यांच्याही पवित्र चरणाला मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुबंधू संत मंडळी या ठिकाणी पुढे येऊन बसलेले आहेत. या सर्व पूजनीय संत मंडळींच्या चरणी मी प्रणाम करतो. ज्या निमित्ताने आपण इथे आज सर्वजण आलेलो आहोत असे सत्कार मूर्ती आदरणीय हरिभक्ती परायण वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय पंडितराव धारोजी लवंदे पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मातोश्री हरिभक्ती परायणा वत्सलाबाई पंडितरावजी लवंदे पाटील या माता पित्यांच्या पूजन सोहळ्याच्या निमित्ताने आज इथे आपण सर्वजण आलेलो आहोत. वारकरी संप्रदायातील अत्यंत निष्ठेने भजनाची साधना करणारी संगीताच्या क्षेत्रातली दर्जेदार अशी मंडळी टाळ घेऊन उभी आहेत. या सर्व गुणीजनांच्या चरणी मी हृदयापासून वंदन करतो. कमी वयात पण खूप प्रगल्भतेनं अत्यंत गोड उत्कृष्ट मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य कृष्णा महाराज इथे उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी प्रणाम करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या सगळे समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी मी आणि माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. अत्यंत छान अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथे उपलब्ध आहे. याचे ऑपरेटर मालक त्यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचं अभिनंदन करतो. नंतर कीर्तन ऐकायचं असलं तर कीर्तन ऐकायला जायची गरजच पडू नये. घरी बसल्या बसल्या ते ऐकायला भेटावं याच्याकरता इथंही 2 कॅमेरे लावलेले आहेत. त्याचे जे ऑपरेटर असतील मालक त्यांनाही मी मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीत राहिलेल्या 2 तासामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 एका नैमित्तिक अशा अत्यंत महत्वपूर्ण कार्याकरता आपण इथे आलोत. आणि आज मला इथे येण्याचं सौभाग्य भजनाच्या क्षेत्रातलं अत्यंत गुणी असलेलं सालस असलेलं गोड व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आदरणीय सोपान महाराज त्यांनी मला आदेश दिला आणि म्हणून आज इथे येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आज हा आदरणीय पंडितरावजी धारोजी लवंदे पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती मातोश्री वत्सलाबाई यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाली. म्हणून त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अर्थात त्यांचा 75वा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय. आणि तो अभिष्ट चिंतन सोहळा
वेदशास्त्र संपन्न भूदेवाच्या साक्षीने वेद मंत्राच्या उद्घोषात वारकरी संप्रदायाच्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या उद्घोषात आणि त्याचबरोबर अन्नदानासारखं पवित्र कार्य करून तो या ठिकाणी संपन्न करण्याचं ठरवलेलं आहे. ते ज्यांनी ठरवलं अशा जे काही 6 जण आहेत त्यांचे जावाई, त्यांच्या कन्या सुकन्या सौभाग्यवती रेवतीताई हनुमान संतोबा जाधव पाटील, सौभाग्यवती कुंताबाई श्री हनुमानराव ज्ञानोबा काळे पाटील, सौभाग्यवती मनीषा श्री दिलीपराव राजारामजी मस्के पाटील, सौभाग्यवती सीमाताई श्री अंकुशराव रुस्तुमराव बोचरे पाटील, सौभाग्यवती वर्षाताई श्री गोपाळराव निळकंठराव सूर्यवंशी पाटील, सौभाग्यवती अर्चनाताई श्री जगन्नाथ बनशीदाराव गिराम पाटील, समस्त शिरशी बुद्रुक रेणकापूर मोठे आणि या गावचं सगळं गावकरी मंडळी, सर्व तरुण मंडळी, सर्व भजनी मंडळी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. साधारणतः माझे वयाचं आता 51 वर्ष चालू आहे. जवळपास 30 वर्ष झालं वारकरी संप्रदायाची तोडकी मुडकी विडेवाकडे मी सेवा करतो आणि आत्तापर्यंत मी खूप असे अभिष्ट चिंतन सोहळे पाहिलेले आहेत. पण आजचा हा जो अभिष्ट चिंतन सोहळा आहे, अमृत महोत्सवी सोहळा आहे, तो आगळा आणि वेगळा आहे. का आगळा आणि वेगळा आहे? त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. 6 मुली आणि 6 जावाई त्याने आपल्या सासू आणि सासऱ्याचा केलेला हा अभिष्ट चिंतन सोहळा माझ्या आयुष्यातला पहिला आहे. पहिला सोहळा आहे. पहिला. मुलं करतील, नातू करतील, ही सहजता आहे, ही प्राथमिकता आहे. पुढे जाऊन सांगतो, भक्त परिवार शिष्य परिवार करेल, ही श्रद्धा आहे आणि भावनिकता आहे. पण इथे श्रद्धेला, भावनिकतेला, प्राथमिकतेला, सहजतेला बाजूला सारून क्रांती ही झालेली आहे की 6 जावाई एकत्र आले. एरवी लक्षात येते आपल्याला, जावाई एकत्र आणणं, जावयाला एकत्र बोलावणं, खरं म्हणजे जावयाच्या सेवेतच सगळं आयुष्य खर्च करावं लागतं. पण हे भाग्यवान सासू सासरे आहेत की जावाई यांच्या सेवेकरता हजर आहेत. ही एक आगळी आणि वेगळी अशी गोष्ट आहे. ही क्रांती करण्यासारखी गोष्ट आहे. बरं वाटतंय ना? समाधान वाटतंय की जावाई सेवेकरता उपस्थित आहेत. हे खूप खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आणि या 6ही जावयांना आणि यांच्या 6ही कन्येला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे 4-2 जणांचं मिलन कदाचित होऊ शकेल, 2-3 एक विचार कदाचित होऊ शकेल, पण या 6ही जावयांचा विचार एकत्र आला. विशेष म्हणजे माझ्या अंदाजाने हे 6ही जावाई सात्विक आहेत, सज्जन आहेत, प्रेमळ आहेत आणि भावना प्रधान असं यांचं जीवन आहे. या 6ही जावयांचं मी हृदयापासून मनापासून अभिनंदन करतो आणि असेच जावाई प्रत्येकाला लाभावे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना मनापासून करतो. त्यांच्या प्रेमामुळं, त्यांच्या कष्टामुळं, मेहनतीमुळं आज इथे हा सुयोग घडून येतोय. या ठिकाणी महात भारती बाबा, आदरणीय एकलव्यजी बाबा, त्यांचीही पवित्र उपस्थिती झाली आणि वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ जुने जाणते, मी जेव्हा जन्मलो तेव्हा जे वारकरी शिक्षण संस्था सुटलेले आहेत असे संत लोक माझ्या समोर येऊन उपस्थित आहेत. मी या सर्वांच्या पवित्र चरणाला मनापासून वंदन करतो आणि आदरणीय पंडितरावजी बाबा आणि आदरणीय मातोश्री वत्सलाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये जे चांगलं कर्म केलं, जे सत्कर्म केलं, जो सदाचार त्याने आपल्या जीवनामध्ये सांभाळला, त्या सदाचाराचं, त्या सत्कर्माचं एक आज अत्यंत महत्वाचं फल त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही. सत्कार कोणाचा होतो? एका वाक्यात सांगतो, ज्यांनी जीवनात सत्कार्य केलंय त्यांचा सत्कार होतो. चांगलं कार्य ज्याने आपल्या जीवनामध्ये केलं,
त्यांचाच खऱ्या अर्थानं सत्कार होतो. सत्कर्म ज्याने आपल्या जीवनात केलं त्यांचा सत्कार होतो. सत्कर्म कशाला म्हणायचं? विश्वमाऊली ज्ञानोबारायांची भाषा सांगतो सत्कर्माची व्याख्या. ज्ञानोबाराय बोलतात, संतासवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्येसी. पुढे आहे का? येनेची सत्कर्मे, अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे, आत्मरूपी. ज्ञानोबाराय सांगतात येनेची सत्कर्मे. लक्ष द्या, सत्कर्म कशाला म्हणायचं त्याच्यासाठी मागची ओवी विचारात घ्या. काय ओवी आहे? ज्ञानोबाराय बोलतात संतासवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, आणि शेवट आहे वैराग्यशी. हे वैराग्यशी हे पद आपण तिन्ही क्रियेला लावा. वैराग्यशी संतासवे वसता, वैराग्यशी योग ज्ञानी पैसता, वैराग्यशी गुरुचरण उपासिता. अर्थात वैराग्य अंतःकरणामध्ये धारण करून संतांच्या सहवासामध्ये ज्यांनी आपल्या जीवनातला काळ व्यतीत केला, वैराग्य जीवनामध्ये धारण करून ज्याने आपल्या जीवनामध्ये काही ज्ञान, काही संयम, योग जीवनामध्ये प्राप्त केला, आणि गुरुचरणाच्या सानिध्यामध्ये, भारती महाराजांच्या या पवित्र चरण सानिध्यामध्ये ज्याने आपल्या जीवनातला वैराग्य धारण करून काळ घालवला, असं सत्कर्म या आई वडिलाच्या यांच्या माध्यमातून घडलेलं आहे. आणि म्हणून सत्कर्म झाल्यानंतरच सत्कार होतो. ऐका, वारकरी शिक्षण संस्थेतील माझे प्रातस्मरणीय श्री गुरु वैकुंठवासी गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, जुन्या लोकांना माहिती आहे. त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, फार चांगलं वाक्य आहे. ते असं म्हणतात, सत्कर्म कशाला म्हणतात? ऐका, त्यांनी उत्तर असं दिलंय, सत्कर्म त्याला म्हणतात जे केल्यानंतर पश्चाताप करायची पाळी येत नाही, त्याला सत्कर्म म्हणा. किती छान व्याख्या आहे बघा. जे केल्यानंतर पश्चाताप करायची जीवनावर वेळ येत नाही, त्याला सत्कर्म म्हणा. मला वाटतं तुमच्या आणि माझ्या जीवनात फक्त पश्चातापच हातात असतो, दुसरं काय नसतं. बऱ्याच वेळेला आपण हेच म्हणत असतो, तिथे गेलो नसतो तर बरं असतं, मधी बोललो नसतो तर बरं झालं असतं. ऐका, पश्चातापानं दग्ध असं आपलं जीवन आहे. सारखा पश्चाताप आपल्या जीवनामध्ये करायची वेळ येते. भूतकाळाच्या पश्चातापानं भविष्य काळाची स्वप्न रंगवत वर्तमान काळ जो भोगत असतो त्याला संसारी जीव म्हणा. भविष्य काळाची स्वप्न, भूतकाळाचा पश्चाताप आणि चालू असलेला वर्तमान काळ भोगणं, हे ज्याचं जीवन असतं त्याला संसारी जीव म्हणा. आणि ऐका, भविष्य काळ घडवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात असतं, वर्तमान काळावर ज्यांचं प्रभुत्व असतं, आणि भूतकाळाच्या विषयी जे समाधानी असतात त्यांना महात्मा म्हणा. तुकोबारायचं चरण सांगतो. तुकोबाराय सांगतात, कवतुक वाटे झाली
झाली या वेचाचे कौतुक वाटे. लक्ष द्या, होऊन गेलेला जो काळ आहे जीवनातला भूतकाळ, त्या भूतकाळाच्या विषयी तुकोबाराय सांगतात कौतुक वाटते, समाधान वाटतं. का? नाममंगळाचे तेने गुणे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत काळ गेला, साधना करत करत काळ गेला, देवाचं चिंतन करत करत काळ गेला, सत्कर्म करत करत काळ गेला. कधीतरी आपल्या गेलेल्या आयुष्याच्या विषयी आपल्या मनात समाधान असलं पाहिजे. मी आज का हे बोला लागलोय याचं एकच कारण आहे. आज या दोघांच्याही अंतःकरणात हृदयापासून मनापासून आपली गेलेली 75 वर्ष खूप छान गेली, चांगली गेली, सत्कर्म करण्यात गेली, सदाचरण करण्यात गेली, प्रभूचं नामस्मरण करण्यात गेली, याचा यांच्या मनापासून आनंद आहे. महाराज, असं होत नाही कधी. मला वाटतं एखाद्या व्यक्तीला जर आपण खाजगीत भेटलो तर ते लोक आपल्याला म्हणत असतात, महाराज मागचं विचारू नका. मी खाजगीत म्हणा लागलोय, समाजामध्ये तो सांगतो असं आहे तसं आहे, पण खाजगीत जर आपण एखाद्याची भेट घेतली तर तो म्हणतो, आता घातली ना माळ आम्ही, मागचं विचारू नका. म्हणजे त्याचं मागचं विचारात घेण्यासारखं नसतंच, मागचं समाजात सांगण्यासारखं नसतंच. लक्षात ठेवा, गेलेल्या आयुष्याच्या बाबतीत, गेलेल्या वेळेच्या बाबतीत समाधान असलं पाहिजे आणि समाधान वाटलं पाहिजे. अशाच पद्धतीचा आपल्या आयुष्याचा कालखंड आपण वेचला गेला पाहिजे. आणि आज तो क्षण आदरणीय पंडितरावजी आणि आदरणीय वत्सलाबाई यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तो समाधानाचा हा क्षण आहे. 75 वर्ष आपण जगलो, याही पेक्षा 75 वर्ष प्रभूचं भगवंताचं नामचिंतन करत जगलो, सत्कर्म करत जगलो, याचा यांना मनापासून काय आहे, आनंद आहे. आणि मग ऐका, ज्यांचा भूतकाळ चांगला गेला, नामचिंतन करत गेला, अशी शिदोरी ज्यांच्या जवळ आहे, त्यांचा भविष्यकाळ सुद्धा नक्कीच परमात्म्याच्या चिंतनात जाईल, याच्यात शंका घेण्याचं कारण नाही. आणि म्हणून मी या 6ही कन्येला आणि 6ही जावयांना विनंती करतो, दत्ता महाराज विनंती करतो की यांचा शताब्दी महोत्सव सुद्धा मोठ्या थाटात तुम्ही साजरा करा, अशी मी विनंती करतो. त्या शताब्दी महोत्सवाला सुद्धा हेच टाळकरी बोलवा, हेच मृदंगाचार्य बोलवा, हेच लाऊडस्पीकरवाले बोलवा, हेच यूट्यूबवाले बोलवा, पूजनीय भारती बाबा यांना बोलवा, मला पण बोलवा बस. तर असा हा आपला शताब्दी सुद्धा, 100वा सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा व्हावा. नक्कीच देवाच्या चिंतनात तो संपन्न व्हावा, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. शेवेला घेतलेला अभंग प्रेममूर्ती संत नामदेव महाराज यांचा आहे. पाठ अभंग आहे, परिचयाचा अभंग आहे. या अभंगातून तुकोबारा आपलं नामदेव महाराज भगवान श्री पंढरीश परमात्म्याकडे दान मागतात. ऐका, ते दान पांडुरंगाकडे मागतात असा आपण उल्लेख केलाय, पण या अभंगाच्या 4ही कडव्याकडे जर पाहिलं तर पांडुरंगाकडे दान मागतात असा स्पष्ट उल्लेख कोणत्याही चरणात दिसत नाही. मग संत नामदेव महाराजाची मागणी पांडुरंगाकडेच आहे. कशावरून? त्याची 2 उत्तर देतो. पहिलं उत्तर देतो, नामदेव महाराज मागतात यावरून. झोपले वाटतं. पहिलं उत्तर दिलंय, मागणी कोणाची आहे? संत नामदेव महाराजाची. आणि मग संत नामदेव महाराज पांडुरंगाला सोडून दुसऱ्याकडे मागतीलच कसे? आणि जर दुसऱ्याकडे त्यांनी मागितलं तर ते नामदेव महाराज कसे? कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ही ज्यांच्या जीवनातली आपल्या उपास्याविषयीची निष्ठा आहे, ते पांडुरंगाला सोडून दुसऱ्याकडे जातील कसे? आणि का ते देव म्हणता?
बहुलाज वाटे चित्ता, हे त्यांचं हृदय आहे. आणि म्हणून विस्तार करत नाही. वेळेची मर्यादा खूप अडचणीची आहे. मी 2 तास म्हणालो पण तास एकच राहिलेला आहे. असं झालेलं आहे. ते घाबरले जरा मी 2 तास म्हटल्यावर, पण तास एकच राहिलेला आहे. आणि म्हणून आता त्याच्यातला तो एक बी नाही राहिलेला. 40 मिनिटं राहिलेले आहेत. 40 मिनिटं राहिलेले. आता 40 मिनिटामध्ये कीर्तन आपल्याला करायचं आहे. पुन्हा तुमच्यासमोर प्रश्न निर्माण होईल, 40 मिनिटात कसं कीर्तन करायचं? तर ते येतं करता. 40 मिनिटात कसं कीर्तन करायचं याची मी परीक्षा दिलेली आहे. महाराज परीक्षा दिलेली आहे 2002 साली. विशेष म्हणजे त्या परीक्षेत पास सुद्धा झाले. आणि अजून सांगायचं ठरलं तर मग पहिल्या नंबरनं पास झालेलं आहे. ज्याला लांबवता येतं त्याला आकडायला काहीच अडचण नाही. अगदी कमी वेळात. ते भावार्थ रामायणामध्ये कधी कधी एक ओवी 1.5 तास सांगायचो. लोक वैतागून जायचे. लोक म्हणायचे इतका वेळ कशाला सांगता हो, थोडक्यात सांगा रामायण. मी म्हटलं मग थोडक्यात ऐका. रामराव पाटलाची बायको रावणराव पाटलाने चोरून नेली, हनुमंतराव पाटलाने सोडवून आणली, झालं थोडक्यात रामायण. तसं आता हे 40 मिनिटामध्ये आपल्याला बोलायचंय. तर मग ऐका, निष्ठेचा विचार केला तर संत नामदेव महाराज पांडुरंगाला सोडून दुसऱ्याला कसे मागतील? माझा मुद्दा इतकाच आहे, जीवन संप्रदायात यशस्वी व्हावं वाटत असेल तर जीवनात निष्ठा बदलू नका. संप्रदायासाठी बोलतोय. अलीकडे हे बोलणं फार अवघड आहे. अलीकडे निष्ठा या शब्दातून लोक निसटलेले आहेत. आता ते काही राहिलेलं नाही. अजून 10-15 दिवसात बरचसं पाहायला मिळणार आहे आपल्याला. मी त्याचा विस्तार भीत करत नाही. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या तत्वाविषयी, साधनेविषयी, उपासनेविषयी, उपास्याविषयी काय असली पाहिजे? निष्ठा असली पाहिजे. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये ती निष्ठा आहे. इतिहास आहे महाराज. जेव्हा कुंभकर्ण आणि वानर यांचं युद्ध सुरू होतं, त्या युद्धामध्ये कुंभकर्णानं एक वानर पकडलं. त्याच्या शरीराचा सुगंध येत होता. नाकाशी लावलं, सुगंध येतोय. काय रे तुझं नाव? त्याने सांगितलं गंध मादन माझं नाव आहे. तुझ्या शरीराचा सुगंध येतो? म्हणे हो येतो. मग कुंभकर्णाला मोह निर्माण झाला आणि त्याने विचार केला, एवढा जर तुझ्या शरीराचा सुगंध येतो तर मग मी तुला मारत नाही, जीवदान देतो, सोडून देतो. म्हणे दे सोडून, दे सोडून. कुंभकर्णानं सांगितलं असं नाही, सोडून देतो पण एका अटीवर. म्हणजे कोणत्या अटीवर? अट एवढीच आहे म्हणे की तू म्हणायचं आत्तापर्यंत मी रामाचा होतो पण आजपासून मी रावणाचा झालो. त्याने सांगितलं मी 21व्या शतकातला पुढारी नाही म्हणे. नाही बदलणार, नाही बदलणार. कुंभकर्ण म्हणाला मग मी तुला मारणार. तो म्हटला अरे मार, मारलं तरी चालेल पण मी नाही बदलणार. कुंभकर्ण म्हणाला अरे कशाला मरतोच, ये ना आमच्याकड, देतो तुला एखादं पद. नाही चालणार. त्यानं उत्तर दिलंय. कोणी? त्या वानरानं उत्तर दिलंय. काय उत्तर दिलंय? त्यानं असं उत्तर दिलं, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण्यात मला आनंद आहे. ते वानर बदललं नाही. वा नर बदललं नाही. आणि बदललं नाही म्हणून ऐका राहू द्या. बदललं नाही म्हणून आज त्याचं नाव कीर्तनात आलंय. आज त्रेतायुगातली घटना आहे. त्या काळातल्या वानराचं नाव मी आत्ता कीर्तनात घेतलंय. तुम्ही समोर येऊन बसलेत तरी अजून तुमचं नाव घेतलेलं नाही. का बोललो? उत्तर इतकंच आहे, ते बदललं नाही म्हणून. निष्ठा आहे त्याच्या जीवनात. ते जर त्यावेळेस बदललंच असतं तर आता उदाहरण म्हणून मला हे सांगता आलं असतं का? नसतं सांगता आलं. अजरामर झालं. त्याचं एकमेव कारण आहे, बदललं नाही म्हणून, निष्ठा पक्की ठेवली म्हणून. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा त्याच्या जीवनात पक्की आहे म्हणण्याचा हेतू इतकाच आहे. अशी निष्ठा संत जीवनात आहे. एक विदा मी न धरू पालट
न संडो हे वाट सापडली. आणि त्याचा परिणाम संत नामदेव महाराज ज्यार्थी मागतात त्यार्थी ही मागणी कोणाकडे आहे? पांडुरंगाकडेच. एक उत्तर. दुसरं उत्तर देतो, संत मागतच नाहीत. मागायचीच वेळ आली, पाया पडायचीच वेळ आली आणि मनातलं काही सांगायचीच वेळ आली तर ते देवाशिवाय दुसऱ्याला सांगत नाहीत. मागणे तरी तुझ मागो जीव भाव तुझा जीव भाव तुझ सांगो जाऊ देवाची या. देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक. निष्ठेचा विचार करा. आणि म्हणून संत नामदेव महाराजाची मागणी कोणाकडे आहे? पांडुरंगाकडे. एक उत्तर. आणि दुसरं उत्तर असं आहे, संत नामदेव महाराजाची मागणी पांडुरंगाकडेच का? याचं दुसरं उत्तर असं आहे, ती मागणीच एवढी अवघड आहे, पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही. इतकी अवघड मागणी आहे, पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही. अशी नामदेव महाराजाची अवघड मागणी आहे तरी काय? याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्याच्या अल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत नामदेव महाराज आपली मागणी प्रगट करतात. काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. थोडक्यात संत नामदेव महाराजांनी आयुष्याची काय केली? मागणी केली. आयुष्याची मागणी केली. किती आयुष्य मागितलं? अकल्प. अकल्प म्हणजे कल्पापर्यंत काय केलं? आयुष्य मागितले. थोडं लक्ष द्या. आयुष्याची जी मागणी केली बरं का, किती कल्पापर्यंत आयुष्य मागितलंय. आणि वास्तविक पाहता कलियुगामध्ये मानवी शरीराच्या आयुष्याच्या मर्यादेचा जर विचार केला तर ती मर्यादा 100 वर्षाची आहे. आपल्याकडे प्रमाण आहेत, संत वाङ्मयात अनेक प्रमाण तशी आलेली आहेत की याची मर्यादा किती आहे? 100 वर्षाची. तुकोबाराय बोलतात, अल्प आयुष्य मानवी देह शतक गणिले ते अर्धरात्र खाय. गणिले किती? शत. शत म्हणजे 100. त्यातला अर्ध कोणी खाल्लंय? रात्रीने. रात्री नेते नेले अर्ध. बाळपण
जराब्यात रात्रीनं अर्ध खाल्लं आणि राहिलेल्या अर्ध्यात बालत्व, पीडा, रोग, क्षय. भजनाला काय माती शिल्लक राहते? काय भजनाला शिल्लक राहतं? बघा, एखादा नोकरदार असतो, आमची त्यांची भेट होते. जय हरी जय हरी. काय काय कसे नोकरी? चांगले. किती पगार? किती पगार? तो सांगतो महिन्याला 15,000 रुपये पगार आहे. 15,000. ठीक आहे, चांगली गोष्ट. आणि मी शांत बसलो, पण त्या व्यक्तीनं पुढचं बोलायला सुरुवात केली. तो म्हटलं, महाराज पण तेवढं कुठं हातात येतं? आता मी पुढचं काही विचारलं होतं का? मी काहीच विचारलं नव्हतं, फक्त पगार किती? 15,000. मी शांत बसलो, पण त्यानं पुढचं बोलायला सुरुवात केली. तेवढं कुठं हातात येतं? मग मलाही उत्सुकता वाढली, मग किती हातात येतात म्हटलं. मग त्यानं बोलायला सुरुवात केली. म्हटलं, महाराज 7,500 रुपये महिन्याला सोसायटी कापून जाते. सोसायटी कळते का तुम्हाला? आहे का इकडे सोसायटी? सोसायटी नाही? सोसायटी आहे ना? 7,500 सोसायटी कापून जाते. बरं ठीक आहे, मग हातात किती? 7.5 येतात का? तो म्हटला, नाही, 2,500 रुपये घर भाडं जातं महिन्याला. ठीक आहे म्हटलं, मग आता राहिले किती? हिशोब तरी करा ना. म्हटलं, 5 येतात का हातात? तो म्हटला, नाही, 1,500 रुपये महिन्याला दुधाचे द्यावे लागतात. दुधाचे किती राहिले? 3.5. म्हटलं, 3.5 येतात का हातात? तो म्हटला, छे 2,000 रुपये महिन्याला किराणा जातो. म्हटलं, किराणा. ठीक आहे, राहिले किती? 1,500. म्हटलं, 1.5 येतात का हातात? नाही म्हटलं, 1,000 रुपये मुलाची शिकवणी फी द्यावी लागते महिन्याला. किती राहिले? 500. मी म्हटलं, 500 येतात का तुझ्या हातात? त्याने सांगितलं, 500 रुपये येतात म्हटलं माझ्या हातात, पण घरी येईपर्यंत माझ्या हातात असतात म्हटलं. लक्षात आलं वाटतंय? हे लवकर लक्षात येतं. मी हे सगळं गणित तुम्हाला आता हे कशाचं सांगितलं? पगाराचं सांगितलं होय? पगाराची गणित सांगायला नाही आलो इथं. आयुष्याचं गणित आहे दादा. आयुष्य किती? 100 वर्षाचं. 50 तर सोसायटीनं खाल्लं झोपीनं, आणि राहिलेल्या 50त हे बालपण, तरुणपण, म्हातारपण, रोग, पीडा. कधी भजन करायचं? साधना कधी करायची? नामचिंतन कधी करायचं? आणि म्हणून या रेणुकापूर, बरोबर? रेणुकापूर मोठे ना, या गावातल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे कळकळीची, जोपर्यंत शरीरात तारुण्य आहे तोच पर्यंत साधना होऊ शकते, परमार्थ होऊ शकतो. माझी विनंती आहे दादानो, पुन्हा नाही शक्य होत. हे तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात अगदी जीव लावून, अगदी मन लावून, अगदी रग लावून दर्जेदार मृदंग वाजतोय. कारण का? तारुण्य. हे तारुण्यात शक्य आहे हो. अगदी वाट बघून आहेत सगळे कधी प्रमाण सापडतंय म्हणून. कधी हे सगळे तरुण टाळकरी आहेत. हे तारुण्यात शक्य आहे. एरवे हे शक्य नाही मायबाप. मला अधिक विस्तार या विषयाचा करता यायला वेळेची अडचण आहे, आणि म्हणून तारुण्यामध्ये साधना करा. आपला मुलगा नोकरदार कसा होईल? आपला मुलगा एखादा अधिकारी कसा होईल? याच्याही पेक्षा आपला मुलगा सज्जन सात्विक नागरिक कसा होईल हे पाहणं सध्या काळाची नितांत आवश्यकता आहे. ती खऱ्या अर्थानं गरज आहे. तारुण्यामध्ये शक्य आहे, एरवी शक्य नाही. चला तर आयुष्याची मर्यादा किती आहे? 100. शांतीब्रह्मनाथांना विचारा, त्यांनी सुद्धा मर्यादा हेच सांगितलेली आहे. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही
नाथाने मर्यादा दिली शतवर्षाची गणना. तुकोबारायांची भाषा आहे शत गणिले 2 झालं. चला तिसरी गोष्ट सांगतो. आपला अनुभव काय हो? अनुभव काय सगळ्याचा? 100च ना, 100च ना. फार तर एखादा खूपच इमानदारीने जीवन जगलेला असेल, 105, 113, 107, कुठंतरी जुन्या लोकात ऐकायला मिळतं. कुठंतरी जुन्या लोकात हे 75 वर्ष वयापर्यंत इतकं सक्षम आरोग्य फार थोड्या लोकाला, फार थोड्या लोकाला. म्हणजे आपला अनुभव कितीचा आहे? 100चा. संतांची प्रमाण किती आहेत? 100चीच. ऐका, लक्ष द्या, थोडं वेगळं बोलतो. सर्वच संतांनी भौतिक दृष्टीनं पाहिलं, लौकिक दृष्टीनं पाहिलं, स्थूल मानानं पाहिलं तर त्यानेही 100ची मर्यादा ओलांडलेली नाही. पण वाक्य नीट आहे का? स्थूल मानाने म्हणतोय. तसं तर संतांच्या जीवनाला कालाची मर्यादा लावायची हिम्मत कोणात आहे? प्रमाण आहे जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिरू. पण लौकिक अर्थानं बघितलं तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी आपला देह समाधीमध्ये तिरोहित केला. वयाच्या 32व्या वर्षी आद्य गुरु शंकराचार्य यांनी समाधी घेतली. वयाच्या 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. तर वयाच्या 82व्या वर्षी प्रेममूर्ती संत नामदेव महाराज पांडुरंगाच्या चरणी समाधीस्थ झाले. का बोललो मी हे? त्याने सुद्धा लौकिक अर्थाने का होईना पण 100ची मर्यादा ओलांडली नाही. बघा, म्हणजे संतांनी 100ची मर्यादा पाळली. आपला अनुभव किती? 100चाच. संतांची प्रमाण किती? 100चेच. अजून सांगतो. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. कृतयुगामध्ये मानवी शरीराला 1,00,000 वर्षाचं काय होतं? आयुष्य होतं. त्रेतायुगात त्याच्यावरचं 1 शून्य संपलं आणि आयुष्य किती राहिलं? 10,000 वर्ष. द्वापार युगात त्याच्यावरच 1 शून्य संपलं आणि आयुष्य किती राहिलं? 1,000 वर्ष. कलियुगात त्याच्यावरच 1 शून्य पुसलं गेलं आणि आयुष्य किती राहिलं? 100 वर्ष. आता तुमच्या सगळ्याच्या वतीने भगवान परमात्म्याला मी प्रार्थना करतो, आता तो याच्यावरच 1 शून्य पुसू नको. आता जर ह्याच्यावरचं 1 शून्य पुसलं तर किती राहील आपल्याला? 10च वर्ष. आणि मग 10 वर्षात सगळी मजा तुम्ही कधी करणार? बिड्या कधी ओढायच्या? तंबाखू कधी खायच्या? हे 100 वर्ष असल्यामुळे आपलं मोकळ्या मनानं चाललंय आपलं. मायबाप, माझी कळकळीची विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे, या धर्म मंडपात जर कोणी व्यसन करणारी व्यक्ती आली असेल तर त्यांना माझी जाहीर आणि प्रेमाची विनंती आहे. जर कोणाकडं बिडी, जर कोणाकडं तंबाखू गुटखा असेल तर एका सेकंदात उठा, इथं या आणि आज व्यसन मुक्त होण्याचा संकल्प करा. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी उठा, त्यांनी तरी संकल्प करा. आजपासून कसलंच व्यसन आयुष्यात करणार नाही असं जाहीर करा. कारण माझं स्पष्ट मत आहे, व्यसन मुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसन मुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. माझी विनंती आहे, एखाद्या वेळेस गावाला गटार नसली तरी चालेल, पण गटारीत पडणारे बंद करा. ही खरी गरज आहे, ही खरी आवश्यकता आहे. का आपल्याशी मी बोलायला लागलो? म्हणजे 100चीच मर्यादा कलियुगात मानवी शरीराची आहे. शास्त्र असं सांगतं, संतांची प्रमाण हेच सांगतात आणि आपला अनुभव सुद्धा कितीचा आहे? 100चाच. मग असं असताना संत नामदेव महाराज अकल्प आयुष्य हे जे मागतात, बोला मग ही मागणी सोपी आहे का अवघड आहे? तुम्ही जागेत? सोपी आहे का अवघड आहे? अवघड आहे. आणि अवघड आहे म्हणूनच पांडुरंगाला मागितलंय. हे दुसरं उत्तर आहे. अवघड आहे, कठीण आहे, कसं शक्य आहे? बरं, आता आहे का अकल्प म्हणजे तरी नक्की किती वर्ष? नेमकं किती वर्ष? थोडं लक्षात येण्याकरता सांगतो.
वेळेचं कमीत कमी माप काय आहे? आत्ताच बोला, तुम्ही जागे आहेत. वेळेचं कमीत कमी माप सेकंद. अगदी करेक्ट, सेकंद. 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा 1 दिवस, 7 दिवसाचा 1 आठवडा, 2 आठवड्याचा 1 पंधरवडा, 2 पंधरवड्याचा 1 महिना, 2 महिन्याचा 1. संपलं का भांडवल? 2 महिन्याचा 1 ऋतू, 2 महिन्याचा 1 ऋतू. ऋतू किती आहेत? 14 ऋतू. ऋतू ऋतू म्हणा लागलोय मी. 6 का 3 ऋतू? होय, 3 आहेत. हा 3 आहे. हे 6 म्हणले, हे 3 म्हणले, कारण त्यांना नक्की माहित आहे दोन्हीतले एक उत्तर. त्याला काय होते? कोणी महाविकास आघाडी जायचं, कोणी सत्ता येण्याशी मतलब. चला जाऊ दे. तर आता काय करावं लागेल? यांची स्वतंत्र बैठक घ्यावी लागेल आणि मग आपल्याला निर्णयात यावं लागेल नक्की ऋतू किती आहेत. बरं चला ठीक आहे, 3 ऋतू. कोणते कोणते? घाबरू नका, घाबरू नका, बोला की काय घाबरायचं. की किती 3 ऋतू? आग तसं हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा, हे 3 काय आहेत? ऋतू आहेत. अशीच कीर्तन ऐकतात. हे 3 ऋतू नाहीत, हे 3 मोसम आहेत. ऋतू कोणचे आहेत? बोला आता तुमची बाजू. ऋतू 6 आहेत. 6 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू नाहीत. 6 ऋतू आहेत. 6. चला, वर्षा ऋतू, शरद ऋतू, ग्रीष्म ऋतू, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू आणि शरद ऋतू. किती झाले? 6 ऋतू आहेत. लक्ष नीट द्यायचं. 2 महिन्याचा 1 ऋतू आणि 3 ऋतूचा 1 वर्ष. 6 महिने. आता हे मला कळत नाही का बरं? कोणतरी 6 महिने म्हणते, कोणतरी अर्ध वर्ष म्हणते. उत्तर आहे का? 2 ऋतू, आपलं 2 ऋतूचं काय, 3 ऋतूचं 1 आयन आणि 2 आयनाचं 1 वर्ष. उत्तरायण आणि दक्षिणायन. 2 आयनाचं 1 वर्ष आणि अशी 4,32,000 वर्ष गेल्यानंतर 1 कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं. 8,64,000 वर्ष संपल्यानंतर द्वापार युगाचं आयुष्य पूर्ण होतं. 12,96,000 वर्ष संपल्यानंतर त्रेतायुगाचं आयुष्य पूर्ण होतं आणि 17,28,000 वर्ष झाल्यानंतर सत्ययुगाचं, कृतयुगाचं आयुष्य पूर्ण होतं. 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 केलं नाही का बरोबर? सांगतो. 43,20,000 एवढी वर्ष गेल्यानंतर 1 कल्पना ही महायुग होतं आणि अशी 1,000 महायुग गेल्यानंतर 1 कल्प होतो. गुगलला घरी जाऊन गणित विचारा. आता आपलं कीर्तन ऐका. एवढी वर्ष गेल्यानंतर काय होतो? 1 कल्प. आणि एवढं आयुष्य संत नामदेव महाराजांनी मागितलंय आणि आत्ताच आपण चर्चा केली 100च्या पुढं शक्यच नाही. मागणी सोपी आहे का अवघड आहे? बोला. अवघड आहे, कठीण आहे. आणि मग हे अवघड काही 1 तासात सांगणं होत असते का? अजून 1.5 तास पाहिजे, त्याशिवाय संपत नाही. आणि म्हणून ही मागणी कठीण आहे, अवघड आहे. मग ती मागणी शक्य आहे का, योग्य आहे का आणि आवश्यक आहे का, असे 3 प्रश्न याला विचारा. आता याचीही चर्चा वाढवत नाही, एका वाक्यात उत्तर देतो. ही मागणी पूर्ण होऊ शकते का? त्याचं उत्तर आहे होऊ शकते. कारण त्याचं कारण आहे हे देवाला मागितलंय, हे उत्तर आहे. देव काय करू शकत नाही? 1. आणि दुसरं उत्तर आहे, जरा अभंगाकडे चांगलं लक्ष द्या. हे मागितलंय कोणासाठी? कोणासाठी मागितलंय? माझिया सकळा हरीच्या दासा. पण हरीच्या दासा म्हणजे कोणा एका व्यक्तीच्या शरीराला
हे आयुष्य मागितलेलं नाही. मग आयुष्य मागितलंय कोणासाठी? अभंग कसा आहे बघा. आकल्प आयुष्य व्हावे तया एकट्याला. कुळा कुल कुल शब्दाचा अर्थ आहे समूह. संत नामदेव महाराज सांगतात, माझ्या वैष्णवाच्या, माझ्या वारकऱ्याच्या, हरीच्या दासाच्या कुळात जर 15 माणसं असतील, किती? 15, आणि त्यातली जर 5 माणसं मृत्यू पावली, तर पांडुरंगा त्या कुळात तशीच 5 माणसं दे. तशीच म्हणजे कशी? हभप वैष्णव वारकरी, महिन्याला पंढरपूरची वारी करणारी, तशीच 5 माणसं दे. लक्ष द्या, शरीर बदललं तरी चालेल, व्यक्ती बदलली तरी चालेल, पण त्या कुळाची वारी करण्याची, भक्ती करण्याची जी कुलपरंपरा आहे, ती कुलपरंपरा चालवणारीच माणसं त्या कुळात तू जन्माला घाल. कारण नाही कळलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. सोपं करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्यात महिन्याची पंढरीची वारी तुकोबारायाच्या अगोदर किती पिढ्यापासून? 8 पिढ्यापासून, विश्वंभर बाबापासून, बरोबर. आत्ता महाराजांची 12वी 13वी पिढी आहे. आत्ता ही वारी चालूच आहे. पूर्वीच्या 8, आत्ताच्या 13, किती झाले? 21 पिढ्या झालं. पंढरीची वारी आहे माझे घरी. महिन्याला पांडुरंगाची वारी महाराजांच्या कुळात 21 पिढ्यापासून चालू आहे. थोडं जाग होऊन उत्तर द्या. विश्वंभर बाबापासून महिन्याची वारी चालू आहे, ती आजही चालू आहे. वारी करणं ही त्यांच्या कुळाची परंपरा, कुलपरंपरा. मला उत्तर द्या, मग वारी करणारी माणसं तीच आहेत का बदलली? बोला ना. बदलली. महाराज म्हणतात बदलू दे, माणसं बदलू दे, काय बिघडत नाही, पण आपल्या घराण्याची, आपल्या बापजाद्याची महिन्याची पंढरपूरची वारी कुळाची परंपरा, ती कुलपरंपरा 21 पिढ्या झालं कायम टिकून ठेवणारी, तशी सात्विक सज्जन प्रेमळ सज्जनच माणसं त्या कुळात पांडुरंगानं काय केली? जन्माला घातली. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माणसं बदलली तरी, व्यक्ती बदलली तरी, फक्त अन्नदानाची, वारीची, भजनाची, साधनेची जी परंपरा आहे त्या कुळाची, ती चालू राहिली पाहिजे. आणि ती चालवणारीच माणसं त्या कुळात जन्माला आली पाहिजेत. ते अत्यंत महत्वाचं आहे. एक जण येतो, भेटतो महाराजाला, गंगाधर बाबांना भेटतो आणि बोलायला, कस काय माझी पंगत तुम्ही बदलली? म्हणजे का? सप्त्यातली 7व्या दिवसाची संध्याकाळची पंगत माझ्या पंजोबापासून आम्ही घालतोय, चालू आहे, आणि तुम्ही बदलले कश काय? तो बोलतो रागानं, कधीपासून पंगत चालू आहे? पंजोबापासून. पंजोबा पंगत घालायचे, आजोबा पंगत घालायचे, वडील पंगत घालायचे, आत्ता मी पंगत घालतोय, तुम्ही बदलली कशी काय? माझा मुद्दा संपलाय. मुद्दा इतकाच आहे, पंगत पंजोबापासून चालू आहे. पंगत घालणं सप्तातली ही आमच्या कुळाची परंपरा आहे. आमच्या कुळाची काय आहे? ती परंपरा आहे. पंजोबापासून आम्ही ती चालू ठेवलेली आहे. मला उत्तर इतकंच द्या, आता पंजोबा आहेत का? आजोबा आहेत का? वडील आहेत का? पण पंगत मात्र चालूच आहे. याचा अर्थ असा आहे, त्या कुळात पांडुरंगाने अशी माणसं दिली की त्या कुळाची पंगत घालण्याची परंपरा चालूच ठेवणारी माणसं त्या कुळात दिली. आपल्याही बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, अशी माणसं या कुळामध्ये द्यावी, अशी माणसं या कुळामध्ये द्यावी की हे साही कन्या, साही जावाई, ही जी आहेत ना, ही कुळ परंपरा, या कुल परंपरेमध्ये अशा पद्धतीची माणसं द्यावी की त्याच पुढच्या पिढीने आदरणीय पंडितरावजी पाटील आणि वत्सलाबाई यांचा शताब्दी सुद्धा त्यांनी पुढं चालूच ठेवला पाहिजे, अर्थात तो केला पाहिजे. अशा पद्धतीची कुल परंपरा टिकली पाहिजे. माणसं बदलली तरी चालेल, फक्त सात्विकतेची, सज्जनतेची, भक्तीची, वारीची, अन्नदानाची, कुलाची
परंपरा कल्पापर्यंत टिकली पाहिजे. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. आयुष्य द्या. आयुष्याची मागणी केली, पण थोडं लक्ष द्या. माणसाच्या जीवनात माणसाला आयुष्य मिळावं. तुम्ही जागे आहेत. आयुष्य मिळावं का आरोग्य मिळावं? आयुष्य मिळावं का आरोग्य मिळावं? आरोग्य मिळावं. आरोग्य मिळावं. आयुष्य नसलं तरी चालतंय. 16व्याच वर्षी अटॅक आला आणि मेला, काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे त्याला आयुष्य मिळालं का? नाही मिळालं. मग बोला मला, आयुष्य महत्वाचं आहे का आरोग्य महत्वाचं आहे? आता म्हणा आयुष्य महत्वाचं आहे. आणि मग त्यानं सांगितलं, म्हटलं आपले आजोबा 107 वर्ष जगले. वा, कसे काय जगले? तो म्हटलं 80व्या वर्षी जे झोपले होते अंथरुणावर ते पुन्हा उठलेच नाही. म्हटलं 107लाच उठले. काय कमाल आहे याची? याच्यात काय अर्थ आहे? मग सांगा आता, आयुष्य महत्वाचं आहे का आरोग्य महत्वाचं आहे? आता म्हणा दोन्ही महत्वाचं आहे. बरं चला, दोन्ही महत्वाचं आहे. उत्तर इतकंच आहे, कल्पापर्यंत आयुष्य द्या, पण तेवढ्यावर थांबू नका. त्याबरोबर आरोग्य सुद्धा मिळालं पाहिजे. आरोग्य मिळालं पाहिजे म्हणजे काय? रोग नसला पाहिजे. आता रोग नसला पाहिजे हे शक्य आहे का? आपल्याकडे प्रमाण आहे नाटातलं, शरीर रोगाचे. बस, शरीरात रोग असतातच. मग रोग नसला पाहिजे म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे, रोग असू द्या, शरीरात रोग असू द्या, फक्त त्याची बाधा झाली नाही पाहिजे. त्याची काय झाली नाही पाहिजे? बाधा शब्द कळत नसेल, लागण कळतो का? लागण. त्या रोगाची काय झाली नाही पाहिजे? लागण झाली नाही पाहिजे. शरीरात रोग असतातच, फक्त प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर त्याची काय होते? लागण होते. प्रतिकार शक्ती म्हणजे कळलं का? काय म्हणायचं त्याला? प्रतिकार शक्ती काय म्हणतात त्याला? हा काय इम्युनिटी पॉवर. हा, मराठीत त्याला इम्युनिटी पॉवर म्हणतात. बर ठीक आहे. आता काय चुकलं होतं माझं? तर प्रतिकार शक्ती कमी झाली की रोगाची काय होत असते? बाधा होत असते. संत नामदेव महाराज पांडुरंगाला प्रार्थना करतात, माझ्या वारकऱ्याला, माझ्या हरीच्या दासाला रोगाची बाधा होऊ नये. कोणत्या रोगाची बाधा होऊ नये? हे कल्पनेची बाधा नको निघाली, कल्पनेची बाधा नको निघाली. Oh
कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो. लक्ष द्या, अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात, केवळ आयुष्य उपयोगाचं नाही, आयुष्याबरोबर काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. आरोग्य म्हणजे रोग नसला पाहिजे. रोग नसला पाहिजे म्हणजे त्या रोगाची बाधा झाली नाही पाहिजे. कोणत्या रोगाची? संत नामदेव महाराजांनी रोग सांगितला, कल्पनेची बाधा. ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबराने सुद्धा अनेक प्रकारचे रोग सांगितलेले आहेत, वेळेच्या मर्यादेची आड. हेची भवरोगाचे औषध, भवरोग सांगितलं. चला, अनेक रोग सांगितले. भवरोगाच आईशे जाय, अनेक काय शुल्लके. ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये काही रोग सांगितलेत, काही रोगाची नावं सांगितलीत. ज्ञानोबारायाने क्षयरोग सांगितला, क्षयरोग. ऐका बरं का, कोणता क्षयरोग सांगितला? ज्ञानोबाराय सांगतात, आत्मा असताना, आत्मा असताना, सच्चिदानंद असताना, व्यापक असताना, अमर असताना स्वतःला जीव समजणं, या जीव बुद्धीला ज्ञानोबाराय क्षयरोग म्हणतात. ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात, आत्मया जीवबुद्धी लागले होते क्षयव्याधी. ज्ञानोबारायची भाषा, आत्मया जीवबुद्धी लागले होते क्षयव्याधी. लक्ष द्या, आत्मा असताना, व्यापक असताना, अमर असताना स्वतःला संकोचित, परिच्छिन्न, अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश या क्लेशाने युक्त समजणं, यालाच क्षयरोग म्हणतात. चला, अजून ज्ञानोबारायाने सांगितलंय बरं का, महारोग. कोणता? महारोग. आपल्यापैकी आहे का कोणाला? काय कमाल आहे तुमची. अहो, महारोग म्हणतोय मी. हो, महारोग आहे का कोणाला? नाही, सगळ्यांनाच आहे. काय नाही म्हणता, सगळ्यांनाच आहे. फक्त आता महारोग आहे का? कोणता महारोग आहे? गोड ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, कृपाळू तो तुष्टो, विवेकु हा घोटो, कृपाळू तो तुष्टो, वरी मोहाचा फिटो महारोगू. भाषा आहे ज्ञानोबारायची. मोह, मोह हाच काय आहे? महारोग. आता बोला, आहे का नाही? सगळ्यांना आहे. फरक एवढाच आहे, तुम्हाला कमी आहे, आम्हाला जास्त आहे. आणि असं सांगितल्यावर जास्त गुदगुल्या होत्यात का ना? ठीक आहे, चला, उत्तर एवढंच आहे. म्हणजे ज्ञानोबारायाने महारोग सांगितला ज्ञानेश्वरीत. मोह असणं हाच महारोग आहे. आणि या मोह, या महारोगासाठी सगळी धडपड चालू आहे सध्या. या मोहरूपी महारोगाला नष्ट करण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. आणि मग तिथं उत्तर बी शेवट मिळालंय, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. मुद्दा माझा इतकाच आहे, ज्ञानोबारायाने क्षयरोग, महारोग सांगितला. आता मला 2 सापडले ते सांगितले, तुम्हाला जर अजून काही सापडले रोग ज्ञानेश्वरीतले तर सांगा नंतर मला. चला, तसं आजच्या चिंतनात नामदेव महाराजांनी रोग सांगितलाय. कोणता? कल्पना. कल्पनेची बाधा. कल्पना नावाच्या रोगाची बाधा माझ्या वैष्णवाला होऊ नये. आता ऐका, कल्पना म्हणजे काय? कल्पना कशाला म्हणायचं याची आपण कल्पना करू. कल्पना, कल्पना कशाला म्हणायचं? सोपं सोपं करतो. कल्पना कशाला म्हणायचं? ज्ञानोबाराय सांगतात, वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावयव, जेचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तुनाम चैतन्य ब्रह्म. त्या ब्रह्माला जीव कुणी बनवलं? तिचं नाव आहे कल्पना. कल्पना विद्या तिने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेते. तुम्ही तयार आहेत? थोडं टाळकऱ्यांचं नुकसान होतंय बरं का, पण मला माफ करा, कारण थोडं वेळेत संपवायचंय ना, 3 वाजायच्या आत संपवायचंय ना, त्यामुळे थोडं लक्ष द्या. तर ऐका, एकदा जीवन आलेत सगळे, काय अडचण नाही, लक्ष द्या. तर कल्पना कशाला म्हणायचं? कल्पना, तर त्याची थोडी कल्पना करू. कल्पना त्याला म्हणायचं शुद्ध चैतन्याला, जिच्यामुळं जीव बनावं लागलं, तिचं नाव काय आहे? कल्पना. चला, कल्पना म्हणजे काय सांगतो. नसलेल्या गोष्टीचा, ऐका, नसलेल्या गोष्टीचा ध्यास.
जिच्यामुळं घेतला जातो तिचं नाव कल्पना. नाही त्या गोष्टीचं चिंतन जी घडवते तिचं नाव कल्पना. आणि थोडं जागे राहा. खरं सांगा, आयुष्यात असलेली गोष्ट दुःख देते का नसलेली गोष्ट दुःख देते? थोडं शांतपणे उत्तर शोधलं तर आपल्या जीवनात आपल्याला आहे ती गोष्ट दुःख देते आपल्या जवळ, का आपल्या जवळ नाही ती गोष्ट दुःख देते आपल्याला? नाही ती. वा, कोणती गोष्ट दुःख देते? नाही ती. आणि नसलेल्या गोष्टीचं चिंतन ध्यास जिच्यामुळं लागला जातो तिचं नाव कल्पना. कल्पना. आणि आपल्या जीवनात दुःख कोण देतं? नसलेली गोष्ट दुःख देते. असलेली गोष्ट कधीच दुःख देत नाही, कधीच दुःख देत नाही. सोयाबीन झालं होतं का? सोयाबीन झालं होतं, खळ झालं होतं, सोयाबीन घरी आणलं होतं. बैलगाडीतून ती पोती अशी काढली होती. आणि ते आता ते पूर्वीचा काळ, ते बैलगाडी, मग ती सुवासिनी स्त्री घरातून येते, बैलाची पूजा करते, गाडीवानाची पूजा करते, पोत्याची पूजा करते. मग ते पाठीवर पोतं घ्यायचं आणि मग ते बैठकीमध्ये ढाळजत ढेळजत काय थप्पी पोत्याची, आहे का नाही? असं पूर्वी होतं. आता ते सगळं संपलंय. बैल राहिले नाही, गाडी राहिली नाही, गाडीवान बी राहिला नाही, सगळं संपलंय. चला, पूर्वीचा काळ. आणि मग तो गाडीवानाचा, त्या मालकाचा चेहरा जरा पडलेला होता. चेहरा पडलेला. मी म्हटलं, चेहरा पडलाय, काय झालं? काय खळ केलंय, सोयाबीन झालंय म्हणे. मग चेहरा का पडलाय? काय नाही म्हणे, तसं काय नाही. अरे कसं काय? किती झालंय? म्हटलं, किती झालं सोयाबीन? म्हटलं 40 पोती झालं. क्विंटलचं पोतं बरं का, जुन्या काळातलं. 40 पोती झाले म्हटलं सोयाबीन, 40 क्विंटल झाले. वा. म्हटलं किती एकर होतं? त्याला विचारलं मी, किती एकर होतं? त्याने सांगितलं 4 एकर होतं. किती? 4 एकर. दाईचोक 4 एकर होतं. 40 क्विंटल, 40 पोती सोयाबीन झालं. म्हटलं मग चेहरा का पडलाय तुमचा? चेहरा जरा नाजूक दिसतोय, झालं काय? नाही तसे काय नाही म्हटलं, पण 50 धरली होती म्हटलं. त्याने उत्तर काय दिलं? 50 धरली होती. झाली किती? वाघ महाराज, झाली किती? 40. धरली किती? 50. नीट उत्तर देत चला. आता झालेली पोती किती आहेत? 40. न झालेली पोती किती आहेत? 50. बँकेचा कॅशियर करायचं का तुम्हाला? झालेली पोती 40, न झालेली पोती 10. नीट कीर्तन आहे का? झालेल्या 10 पोत्याचं सुख, झालेल्या 40 पोत्याचं सुख, न झालेल्या 10 पोत्यानं मातीत घातलं. 50 धरली होती, 40च झाली. 50 धरली होती, 40च झाली. चेहरा पडलेला. पण झाल्यात किती? मग झालेल्या 40 पोत्याचं सुख व्हायला पाहिजे का नाही? पण झालेल्या 40 पोत्याचं सुख न झालेल्या 10 पोत्यानं मातीत घातलं. महाराज, तुमच्या माझ्या जीवनाचं सगळं रहस्य असंच आहे. आपल्या जवळ ज्या वस्तू आहेत त्यांना आपण सुखी नसतो. मग आपल्या जवळ ज्या वस्तू नाहीत त्यांना आपण दुःखी असतो. नसलेली गोष्ट दुःख देते, असलेली गोष्ट नाही दुःख देत. नसलेल्या गोष्टीचं चिंतन ही कल्पना घडवते आणि नसलेली गोष्ट दुःख देते. 2012चा काळ, 2012 दुष्काळ होतं का नाही इकडं? दुष्काळ 2012ला. जगायचं कसं? गेला मुंबईला जगायला गेला. आणि तिकडं चांगला शटल झाला. शटल म्हणजे कळलं? चतुर्भुज नर होऊन ठेले. मी चतुष्पाद म्हणलेलो नाही. तिकडच राहायला लागला. ते 10 बाय 10ची खोली, मुंबईत राहायचंय. 10 बाय 10ची खोली, त्याच्यातच टॉयलेट, त्याच्यातच बाथरूम, त्याच्यातच फ्रीज, त्याच्यातच कपाट, त्याच्यातच किचन. 10 बाय 10ची, त्याच्यातच कॉट, त्याच्यातच गादी. साधारणतः 11 वाजल्या होत्या रात्रीच्या. आणि काही याच्या मनात आलं कोणास ठाऊक. यानं आपल्या सौभाग्यवतीला विचारलं, का ग म्हणे, आपलं घर एवढं छोटं आहे. असू द्या ना म्हणे, बांधू कधीतरी मोठं. नाही पण म्हटलं, घर एवढं छोटं आहे, समजा आपल्याला जर एखादा मुलगा झाला तर तो कुठं झोपल म्हणे, कुठं झोपल, घर एवढं बारीक आहे. तिनं उत्तर दिलं, हो दे ना म्हणे, झाल्यानंतर बघूया. तो म्हटला, झाल्यावरच कुठं झोपल म्हणून विचार. तो म्हणे, हो दे ना मग, झाल्यावर बघून. तसं नाही, कुठल्याही गोष्टीचं माणसाकडं नियोजन असावं.
काय त्याचं अवघड आहे म्हणे बघूया. तसं नाही म्हटलं, झाला तर कुठं झोपल, काय एवढं अवघड आहे म्हणे. तुम्ही थोडं मागं सरका, आपल्या दोघांच्या मध्ये जागा आहे, इथं झोपल म्हणे, काय एवढं. तो असा थोडासा मागं सरकला, जागा झाली, इथं झोपल. यानं थांबावं का, यानं पुन्हा विचारलं. आणखीन पांडुरंगाची कृपा झाली आणि दुसरा मुलगा झाला, तो कुठं झोपल, त्यात काय एवढं अवघड आहे म्हणे, अजून तुम्ही थोडं मागं सरका, इथं झोपल. हात थांबला नाही. यानं विचारलं, दुसऱ्यांदा जुळं झालं तर, तिसरं कुठं झोपल, त्यात काय एवढं अवघड आहे म्हणे, अजून तुम्ही इतभर मागं सरका. तो आणखीन इतभर मागं सरकायला गेला आणि माझ्याकडे बघता खाटवरनं पडला आणि त्याच्या कंबरेचं हाड मोडलं. दृष्टांत संपलाय. याच्या कंबरेचं हाड कोणी मोडलं? असलेल्या मुलानं मोडलं का नसलेल्या मुलानं? नसलेल्या मुलानं. आता एक गणित करा, नसलेलं पोरग जर असलेलं हाड मोडतंय, तुम्हीच गणित करीत राहता बघा. समाधान आहे ते, सध्या आनंद आहे सध्या. माझा मुद्दा इतकाच आहे, दुःख दिलं कोणी, नसलेल्या गोष्टीनं का असलेल्या? नसलेल्या गोष्टीनं दुःख दिलं, नसलेल्या. अशी भांडणं लागली नवरा बायकोची, अरे बाप रे बाप. भांडणं कळते ती, भांडणं लागली. पत्नी म्हणली काही झालं तरी चालेल पण पोरगा वकीलच करायचा. तेव्हा म्हटला नाही, काही झालं तरी चालेल पण मुलगा डॉक्टरच करायचा. का? अगं मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, सारखं दवाखान्यात जावं लागतं, सारखी फी द्यावी लागते. घरचाच पोरगा डॉक्टर असलं म्हणजे निदान आपली फी तरी वाचल. ती म्हटली नाही जमायचं, पोरग वकीलच करायचं. का? शेजाऱ्याबरोबर बांधायची आपली, सारखं वकिलाकडे जावं लागतं, फी द्यावी लागते. घरचंच पोरग वकील असलं की भांडणं कायम चालतील. भांडणं मिटावी अपेक्षा नाही लोकांची. काय करता, शेवटी दोघांची भांडणं झाली. 1 वाजून गेली होती, दोघांची भांडणं झाली. भांडणं कोर्टात गेली, दोघांनीही वकील दिला, दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. केस बोर्डावर आली. भारतासारख्या लोकशाहीत एवढ्या लवकर केस बोर्डावर कधीच येत नाही, पण कीर्तनात असल्यामुळं लवकर बोर्डावर आले. दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. पत्नीचा वकील म्हणतोय मुलगा वकीलच झाला पाहिजे, पतीचा वकील म्हणतोय मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे. कोर्ट चक्रावून गेलं. असली केस कधीच आली नाही समोर. त्याने सगळे मागचे संदर्भ बघितले, मागचे निवाडे बघितले, काय काय. शेवटी ते कोर्टच असतं. त्याने सांगितलं, हे बघा असं करा, तुमच्या दोघांच्या मताला 0 किंमत आहे. आपण मुलालाच विचारू तुला काय व्हायचंय, मुलाला कोर्टात सादर करा. त्याने सांगितलं पोरगा अजून व्हायचंय. म्हटलं मला आपल्याशी एवढंच बोलायचंय, कोर्टात भांडणं कोणत्या मुलाची गेली? बस समजलं. नसलेली वस्तू जीवनात दुःख दिल्याशिवाय राहत नाही. काय झालं, एक महाराज होते, लोक येत होते, हार घालत होते, लोक येत होते, हार घालत होते. आता मला मग खूपच बरं वाटत होतं. लोक यायचे हार घालायचे, लोक यायचे हार घालायचे आणि हार घालत होते लोक. मी आपलं कोपऱ्यात उभा होतो टाळ घेऊन. म्हटलं आपल्याला मोजायला काय हरकत आहे, त्यांना लोक किती हार घालतात आपण मोजूया ना. म्हणलं मोजले, तब्बल 150 हार घातले लोकांनी. किती? 150 हार. पण तरी सुद्धा त्यांचा चेहरा थोडा सुकलेलाच होता महाराजाचा. मी म्हणलं 150 हार घातले राव, तरी यांचा चेहरा सुकलाय. आम्ही 1 हार घातला तर 1.5 तास काढीत नव्हतो, यांचा चेहरा सुकलाय. म्हटलं मी हळूच बाजूला घेतलं, त्यांना बघलेला. म्हटलं महाराज चेहरा का सुकलाय, काय पोट दुखतंय का? नाही. मग काय डोकं दुखतंय का? अजिबात नाही. म्हणलं राव 150 हार घातले लोकांनी तुम्हाला, तुम्ही किती प्रसन्न असायला पाहिजे. काय झालंय काय? काय नाही म्हणले. तसं काय नाही. तसं कसं काय नाही म्हणलं, काहीतरी झालंय. काय झालंय सांगा. 150 हार घातले राव. म्हणलं काय नाही, तसं काय नाही, पण 200 हाराचे पैसे दिले ते म्हणे. पैसे किती हाराचे दिले ते? त्याच्यातले हार आले किती? 150. त्याच्यात सुद्धा 50 हाराचा भ्रष्टाचार. मला इतकंच आपल्याशी बोलायचंय, मिळालेले हार किती आहेत? 150. आणि न मिळालेले हार किती आहेत? 50. मिळालेल्या 150 हाराचं सुख न मिळालेल्या 50 हारानं मातीत घातलंय. सगळ्या सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे,
जीवनात नसलेली गोष्ट दुःख देते आणि नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते तिला कल्पना म्हणतात. महाराज सांगतात कल्पनेची बाधा न हो कवने काळे हे संत मंडळी सुखी असो. आता इथं प्रश्न दोन आहेत. ही संत मंडळी सुखी असो, प्रश्न सांगतो उत्तर नाही सांगत. प्रश्न असा आहे संत मंडळी सुखी असो. ऐका ऐका, संत कोण असतात? अहो जे सुखी असतात ते संत असतात. ओवी एकच देतो. अर्जुन अनंत सुखाच्या डोही एक सरा तळची घेतला जिही मग स्थिरावून तेही तेच झाले. सत्स्वरूपाशी जे अभिन्न असतात ते संत असतात. मग संत जर अगोदर जे सुखी असतात तर पुन्हाही संत मंडळी सुखी असो असं नामदेव महाराज का म्हणाले? एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, संतांनी मागणी करताना स्वतःसाठी मागायचं असतं का दुसऱ्यासाठी मागायचं असतं? लवकर बोला. दुसऱ्यासाठी. संतांनी स्वतःसाठी मागितलं का जगासाठी मागितलंय? जगासाठी. प्रमाण अनेक आहे. आनंदाची आवारू मांडू जगा, घेणे देणे सुखाची वरी हो देई या जगा, आनंदे भरी तिन्ही लोक. मग असं असताना इथं काय म्हणायला पाहिजे होतं संत नामदेव महाराजांनी? हे सर्व मंडळी सुखी असो असं म्हणायला पाहिजे होतं. पण म्हणाले काय? ही संत मंडळी. संत मंडळी म्हणल्यामुळे आपला पत्ता कट झाला का नाही? नामदेव महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं? ही सर्व मंडळी सुखी, हे सगळे सुखी असो असं नाही म्हणाले. काय म्हणाले? संत सुखी असो. म्हणजे नामदेव महाराजाची ही मागणी स्वार्थी आहे असं वाटत नाही का? तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरं पुन्हा कधी भेट झाली तर देण्याचा प्रयत्न करेन. वेळेची मर्यादा संपलेली आहे. ही संत मंडळी सुखी असो. कल्पना नावाच्या रोगाची बाधा होऊ नये एक, आणि याच बरोबर आणखीन एक बाधा होऊ नये. कोणती? अभंगाची. अहंकाराचा बाधा न लागो राधसा, अहंकाराचा बाधा न लागो राधसा. फक्त 5 मिनिट काढा. त्यानंतर एक भैरवी चालू होईल आणि दोन्ही आपले पंडितराव धारोजी लवंदे व श्री सौभाग्यवती साधू संत व्हावी माझी पंढरीचा आभार करी संगी सर्व पंढरीचा आभार करी भागेशना आभार करी मागणे ते का तुझ प्रति आहे या संतासी निरवे हेची मज आता उदार तू होय ठेवी
बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली